मित्रांना सांगावीशी वाटते. 2003 मध्ये माझा एक क्रॅश अँड रन अपघातामध्ये हा माझा डावा हात अम्पुटेशन झाला आणि हा आर्टिफिशियल लिंब आहे. सर्जरी एका हाताची होत नसल्यामुळे मी लातूर सोडलं. माझ्या 2 मुली मुंबईला MD केल्या. मुलगा फिल्म डायरेक्टर मध्ये आहे आणि पहिली मुलगी माझी नागपूरला आहे. त्याच्यामुळं मी मुलांच्याकडे जाऊन आता मुंबईला सेटल झालोय. लातूरला मी कधीतरी गोरेला भेटायला जातो आणि मला वाटतं बाकीची सगळी स्टोरी उद्या. थँक्यू. सांडोबा शिरोळ प्लीज. मी बाळू शेवतेकर, ही माझी पत्नी उषा शेवतेकर. मी गेली 40 वर्ष औरंगाबादमध्ये फॅमिली प्रॅक्टिस करत आहे. मला एक मुलगी आहे, ती अमेरिकेत आहे. मी DPH केलेलं आहे, MPH केलेलं आहे आणि जावई माझे रोड ऑफिसर. धन्यवाद. आपण सिंगल दिन सगळ्यांनी आयुष्यात बघितलं, तो डबल दिन पण यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. या क्षणाला मूर्त स्वरूप देणारे संयोजक यांचं हार्दिक अभिनंदन. माझ्या आयुष्याचा किनारा 2 मुलं शौनक आणि जिमी, दोघेही सिनेश्रेष्ठ. धन्यवाद. मी काय कोण आहे या देशात जन्माला सगळ्यात भाग्याचं आणि सगळ्यात भाग्याचं म्हणजे तुमचा क्लासमेट होणं. बस. तर 20 वर्ष सरकारी सेवा केली. सध्या GP चालू आहे 10वीच गेल्या 13 वर्षापासून. एक मुलगा 2 मुली. मुलगा शेती उत्तम करतो, BSc अग्री. समाधानी आहे. मी डॉक्टर तोष्णीवाल, ही माझी पत्नी सौ लीला तोष्णीवाल. मी 75 मध्ये MD पास झाल्यानंतर लातूरला प्रॅक्टिस सुरू केली. त्याच तागात प्रॅक्टिस 6 महिन्यापर्यंत मी करत होतो. त्यानंतर मी आता पुण्याला स्थायिक झालेलो आहे. मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुलं आणि त्यांच्या मिसेस सगळे इंजिनियर्स आहेत, सॉफ्टवेअरमध्ये सर्व्हिस करतात. एक मुलगी UK ला लंडनमध्ये राहते. जावई सुद्धा त्या IT मध्येच सर्व्हिस करतात. कार्यक्रम संपलेला आहे आणि ज्याची आपण वाट बघत आहोत तो सांस्कृतिक कार्यक्रम, दॅट इज कल्चरल इव्हेंट्स विल स्टार्ट नाव. नी रे गा 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 नी रे मा 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 नी रे गा मा गा रे सा नी रे सा नी रे गा 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 नी रे मा 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 नी रे पा मा गा रे सा नी रे सा. हो श्याम मुरारी हे बनवारी, श्याम मुरारी हे बनवारी, कृपा कर हे मंगलकारी, श्याम मुरारी हे बनवारी. बोलो राम 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 सीता राम राम राम, बोलो श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. हम बालक अनजान प्रभु जी, तुम करुणा के सागर हो. हम बालक अनजान प्रभु जी, तुम करुणा के सागर हो. दुष्ट दलन शरणागत राक्षक, प्रेमामृत का गागर हो. तेरी लीला सबसे निराली, कृपा कर हे मंगलकारी, श्याम मुरारी हे बनवारी. बोलो राम 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 सीता राम राम राम, बोलो श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. थँक्यू. माझा काव्यसंग्रह कार्डिओग्राम, त्याचं नाव कार्डिओग्राम.
त्याचं विमोचन नादो महानोर यांच्या शुभास्ते झालं होतं. हे अरेंज होईपर्यंत हा चारोळ्या संग्रह आहे म्हणून 4 जोडी असतात प्रत्येक कवितेमध्ये. स्पर्धेबद्दल 4 ओळी लिहिलेल्या आहेत. असं म्हटलं जातं आपल्या मुलांसमोर एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला कट थ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात. ओळी अशा आहेत त्या, टक्क्यात बालपण गेलं, टक्क्यात बालपण गेलं, स्पर्धेत तरुण पण हरवलं, जगण्याआधीच म्हातारपण डोकावलं. कट थ्रोट कॉम्पिटिशन आपली मुलं फेस करतायत, त्यावेळेस असं सुसून गेलं ते. काही आपल्या पैकी वर्गमित्र हे शिक्षण क्षेत्रात होते, अध्यापनाचं काम करायचे, परीक्षक म्हणून देखील बऱ्याच जणांनी कामं केलेली आहेत. परीक्षक अपॉइंटमेंट होण्याचं पत्र विद्यापीठ तुम्हाला पाठवत असतं. त्याच्याबद्दल 4 ओळी सुचल्या. विद्यापीठानं पाठवलेल्या पाकिटावरती कॉन्फिडेन्शियल लिहिलेलं असतं. मी परीक्षक असल्याचं विद्यार्थ्यांच्या पालकांना आधीच कळलेलं असतं. आम्हाला माहिती ती पत्र येतात त्याच्यावर कॉन्फिडेन्शियल हा शब्द असतो. विद्यापीठानं पाठवलेल्या पत्राच्या पाकिटावर कॉन्फिडेन्शियल लिहिलेलं असतं. मी परीक्षक असल्याचं विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र आधीच कळलं. आईवर अशीच एक 4 ओळी सुचल्या होत्या. आई, तापलेल्या तव्याच्या भाकरीवर तिचा हात मायेनं फिरतो. तापलेल्या तव्यावरच्या भाकरीवर तिचा हात मायेनं फिरतो, भाकरीचा ऊर मायेनं फुगून येतो. आई बद्दलच्या 4 ओळी आपल्याला ऐकवल्या. जसं जसं जीवन धगधगीचं झालं, यंत्रवत झालं, आपण क्लासमेट्स असंच एका गावावरून औरंगाबादला आलो. आपल्या क्लासमेटची कार माझ्या बाजूला गेली. मी हात वर करतोय, काही लक्ष नाही गेलं नसेल कदाचित. त्या क्षणाला 4 ओळी सुचल्या. हे शहर आता यंत्रांनी गजबजलेलं, माणसांचं असूनही माणसांपासून हरवलेलं. क्लासमेट गेले होते, म्हटलं हे झालंय का? हा गाडीत बसल्यामुळे नाही ना, आपण चाललो असं तरी ओळखलं असतं. त्या क्षणाला या 4 ओळी मला सुचून गेल्या होत्या. हे शहर यंत्रांनी गजबजलेलं, माणसांचं असूनही माणसांपासून हरवलेलं. अचानक हे सुचलंय. मी काही याची तयारी म्हणून आठवतोय. ही तयारी होईपर्यंत 4 ओळ्या कार्डिओग्राम बद्दल लिहिलेली कविता आहे. 4 ओळी, प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. स्कूटरवरून जाताना ती बिलगून बसलेली असते. स्कूटरवरून जाताना ती बिलगून बसलेली असते, घरात आल्यावर मात्र दूर दूर ठेवते. स्कूटरवरून जाताना ती चिपकन बिलगलेली असते, घरात आल्यावर मात्र ती दूर दूर ठेवते. आता म्हातारे झालो, वयस्कर झालो, मनाला मान्य नाहीये. या म्हातारपणामध्ये नवरा बायको गप्पा करत बसलेले असतात. बायको विचारते नवऱ्याला, एक प्रश्न विचारू का? एक काय, अनेक प्रश्न विचारणार नाही, आता शेवटचाच प्रश्न विचारणार आहे. मला खरं सांगा, तुम्हाला मैत्रिणी किती होत्या? गणपतराव बेलवल नटसम्राट त्याच्यात आपल्या बायकोला म्हणतात. त्या नाटकातले हे सगळा सीन आहे.
एक खरं सांगा, तुम्हाला किती मैत्रिणी होत्या? नटसम्राट म्हणतात गणपतराव बेलवलकर, तो बायकोला सरकार म्हणत असतो. सरकार मैत्रिणी भरपूर होत्या, पण बायको एकच. तुम्हाला व्याख्या सांगू, मैत्रिणी म्हणजे दिवाणखाना, बायको म्हणजे देवघर. आयुष्याच्या सागराला लाभलेला किनारा म्हणजे बायको. आयुष्याचं गलबत सागरात जावं, वारा पावसात वादळात झुंजत झुंजत त्यानं तिथं खेपा घालाव्यात आणि वेसाव्यासाठी मात्र किनाऱ्याकडे यावं, म्हणजे आपल्या बायकोकडे यावं. ती बायको तू एकच, बाकी सगळ्या मैत्री. मंडळी, मी फक्त पहिल्या आयटम संबंधी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मी अजिबात लुडबुड करणार नाही. मी तिथे जाऊन बसेल. पहिला आयटम मंदाजी गाणार आहे की मारवा सरांना श्रद्धांजली आहे. त्याच्या मागचा इतिहास अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. 2003 साली आम्ही काही कामानिमित्त भारतात आलो असताना नागपूरला गेलो होतो. त्यावेळेस मारवा सर तिथे प्रॅक्टिस करत होते. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यानंतर आम्ही इंग्लंडला परत गेल्यानंतर मारवा सरांनी आम्हाला एक पत्र पाठवलं. तर आम्ही इंग्लंडला परत गेल्यानंतर मारवा सरांनी आम्हाला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी एक हिंदी कविता लिहून पाठवली आणि असं लिहिलं त्यात की मंदानी या कवितेला चाल द्यावी, ती रेकॉर्ड करावी आणि मला प्लीज पाठवून द्यावी. मला ते फार आवडेल. अनेक कारणामुळे ते आमच्याच्याने झालं नाही आणि ही आमच्या आयुष्यातली एक चूक झाली. ती चूक दुरुस्त करण्याचा आजचा हा प्रयत्न आहे. मंदानी मारवा सरांनी पाठवलेल्या कवितेला चाल लावली आहे आणि ती कविता ती गाणार आहे. जाती है ओ दे
माझा आवाज अजिबात सुरेल नाही. पण मी इतकी हट्टी की मेडिकलला असताना सुद्धा कदाचित कला गायकवाड त्याला पुष्टी देईल, इथे औरंगाबादला अग्निहोत्रींच्याकडे जाऊन मी शिकायचा प्रयत्न केला. तो काही यशस्वी झाला नाही. पुढे परदेशात गेल्यावरती जितकी कोणी भारतीय संगीत शिकवणारी लोक होती त्यांच्या मागे लागून लागून मला शिकवा हो करत शिकत राहिले. कारण मंदा रिटायर व्हायची मी वाट बघत होते. शेवटी 2 वर्षापूर्वी मंदा रिटायर झाली आणि तिने आम्हाला गाणं शिकवायला सुरुवात केली. आज 67 वय झालं तरी सुद्धा मला गाणं येतं असं काही म्हणता येत नाही. मी अजून गाणं शिकतेच आहे असंच म्हणत राहतीये. आज हे गाणं केवळ तिच्या प्रोत्साहनामुळे मी म्हणतीये. कसंही झालं तरी टाळ्या मात्र वाजवा.